या अलकनंदा मॅडम त्या शुभूच्या बाबतीत काहीतरी मोठा कांड करणार होते आणि आम्हाला गुड न्यूज देणार होते. गुड न्यूज. कुठं काय पत्ता आहे का यांचा? फोन नाही, काही नाही. कुठं तो फोन गाडून ठेवला काय माहित. या दुसऱ्यावरती विश्वास ठेवून काही होणार नाही. स्वतः मेल्याशिवाय काही स्वर्ग दिसायचा नाही. या आता पातून दुसऱ्याच्या आई बापासाठी आम्ही काढू 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 मिशा काढल्या, पण आमच्या टायमाला कुणी काही उभा राही ना. नाही 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 नाही, आता जे काय करायचंय ना विक्रम गाडगे पाटील, तुम्हाला स्वतःला करावं लागल. ही तुमची लढाई आहे. काय करतायत तवा? येतोय का फोन यांचा? द्यावा. मॅडम 100 वर्ष आयुष्य बाबो. गुंडीज मिळणार. अलकनंदा मॅडम नमस्कार. बरं का, अहो तुमच्याच फोनची वाट बघत होतो. हे कान माझा आतुर झालेत. कधी त्या शुभूची तुम्ही गुड न्यूज देणार? लय मोठा कांड केलाय. सांगा सांगा सांगा. तुमच्या वटातनं बाहेर पडू द्या. बोला बोला बोला. बोला. तुम्हाला वाटतंय तसं काहीही झालेलं नाहीये गाडगे पाटील. माझा प्लॅन फ्लॉप झालाय. फ्लॉप झालं म्हणजे काय झालं नेमकं? त्या स्वीटीच्या मूर्खपणामुळे आणि श्रावणीच्या अतिशहाणपणामुळे माझं पितळ उघडं पडता पडता राहिलंय. नेमकं काय झालं आता? अहो काय सांगू तुम्हाला. नका वापरू म्हणून. हो, आजच्या जेवणात कांदा लसूण नाही. मग लोणच्यात लसूण कुठून आलं? स्वीटी, लोणच्यामध्ये कांदा लसूण तू मिसळलास? होय, मीच केलंय. म्हणून सांगतोय आत्ताच्या आत्ता तिला कामावरनं काढून टाक. हे बघा गाडगे पाटील, कुठल्याही परिस्थितीत स्वीटी माझ्याकडे परत आली पाहिजे आणि हे काम तुम्ही करायचंय. आलं लक्षात? होणार. त्या शुभूचा आणि त्याच्या आईचा अपमान झाला नसला ना तर तो होणार आहे. हे बघा, आता जरी गेम आपल्या बाजूनं झाला नाही तरी यो विक्रम गाडगे पाटलाचा शब्द आहे, त्यो गेम तुमच्या बाजूने होणार. 200% होणार आहे. ती स्वीटी आहे की नाही, स्वीटी, ती बी तुम्हाला परत मिळणार आणि ती या गेमची हिरोईन होणार. बरं का? नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही नेमकं काय करणार आहात ते सांगा ना मला. काय करणार? ते आता सांगणार नाही. मी काय करणार ना ते बरोबर टायमिंगला करणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा. मी काय करतो, जे शिजणार ते दिसणार. आता फक्त त्या स्वीटीला 200च्या स्पीडनी आपल्याला फोन करायला सांगायचं. ताबडतोब. बरं सांगते, ठेवते. हा विक्रम घाडगे पाटील इतक्या आत्मविश्वासाने बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी करेल. आपल्या सगळ्या माणसांना अजून अलर्ट राहायला सांगा. मला अजिबात हलगर्जीपणा नकोय. ती मुलगी खरं तर सापडायला पाहिजे होती, पण आपला निष्काळजीपणा नडलाय. आत येता जाताना प्रत्येक व्यक्तीची नीट चौकशी करा आणि मगच त्यांना सोडा. ठीक आहे? हो सर. हां, मी पोलीस स्टेशनला जातो. सर, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. मला सॉरी म्हणायचं होतं. माझ्यामुळे बाबा तुमच्यावर चिडले आणि थँक्यू पण म्हणायचं होतं. तुम्ही माझ्यासाठी खोटं बोललात. खरं तर तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. मॅडम, आम्ही पोलीस होतो. कोरडा खाणं सवयीचं आहे आम्हाला. पण मनात आणलं असतं तर खरं बोलू शकलं असतात आज. बरोबर आहे तुमचं. मी खोटं बोललो कारण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. खरं तर ती मुलगी आज सापडली असती ना तर माझं खूप मोठं काम झालं असतं. पण असो, आणि आपल्या माणसांसाठी मी एवढं करूच शकतो ना. श्रावणी, आज चल. सर, थँक्यू.
खरंच थँक्यू सो मच. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंय ना ते मी कधीच विसरणार नाही. आणि तुम्ही नक्की शिरीष काकांना शोधून काढाल ना. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मध्ये कांदा लसूण स्वीटीने टाकलो. तिच्याशी लग्न केलंस ना आयुष्य बरबाद होईल तुझं. आयुष्य बरबाद होईल. अरे जी मुलगी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी ती कोणाची बहीण ती कोणाची बहीण ती बायको काय व्हायच्या लायकीची पण नाहीये. मुलीशी लग्नच काय मुलीशी मैत्री करायची मला ऐकायची नाही. सगळ्यांसमोरच सांग लग्न मोडलं. जोवर मी शुभू आणि शुभूच्या समद्या कुटुंबाची वाट लावत नाही ना तोवर मी ही चप्पल घालणार नाही. या उन्हाचा माझ्या पायाला बसणारा प्रत्येक चटका मला शुभूच्या बदल्याची आठवण करून देत. माझ्या प्रेमाचा गारवा तुला नको होता ना शुभू. आता ह्या आगीच्या झळा तुझं आयुष्य जाळून खाक करतील तेव्हा तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल.